नमस्कार. मी जिजाऊ नीता चक्रधर शेळके, सप महाविद्यालय पुणे येथून तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी, गट क्रमांक 3. आज अनेक विषय असताना एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. माझा विषय, मी मतदान का करायचे? भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वतःप्रती असणारी, या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची व्याख्या करणारी, जात, धर्म, पक्ष, विविधता, संस्कृती, भौगोलिकता याचा अभ्यास करून शेवटच्या माणसाला सुद्धा आपली वाटणारी न्याय, समता, बंधुता, हक्क, अधिकार या मूल्यांचा व मानवतेचा विचार करून सर्वसमावेशक, सर्वमान्य महामानवाला अभिप्रेत असलेली राज्यघटना या देशाने स्वीकार केली आहे. आणि याच लोकशाहीचा भाग म्हणून निवडणूक हा एक महत्त्वाचा भाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निवडलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालणारे सरकार. आपल्या देशाने प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा समान अधिकार दिलेला आहे. मतदान हे फक्त अधिकार नसून ती एक जबाबदारी आहे, जी आपल्या देशाच्या भवितव्याला आकार देते. सरकारी निर्णयांवर व्यक्ती प्रभाव टाकू शकते अशा सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक म्हणजे मतदान. मतदान म्हणजे कार्यालयासाठी किंवा एखाद्या समस्यावर प्रस्तावित निराकरणासाठी उमेदवारी व्यक्त करण्याचा औपचारिक मार्ग. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू झाला. भारतीय संविधानातील सर्वात महत्त्वाचे तत्व म्हणजे सार्वत्रिक मताधिकार. याच अधिकारामुळे साधा सामान्य माणूस असो किंवा श्रीमंत, उच्च शिक्षित असो किंवा अशिक्षित, प्रत्येकाला मत देण्याचा समान अधिकार प्राप्त झाला. यामुळेच भारताच्या लोकशाहीचं मूळ मजबूत झालं. पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत निवडीचा अधिकार प्रत्येकाला मिळाला आणि यामुळेच न्याय व हक्कांची जाणीव होऊ लागली आणि स्वातंत्र्याला खरी अनुभूती मिळाली. मतदान हे मला केवळ फक्त संविधानात दिलेला अधिकारच नाही, तर ते माझं नागरिक कर्तव्य आहे. भारतीय संविधानात आम्ही भारताचे लोक असे म्हटले आहे. याचा अर्थ हाच, सत्ता ही राजकर्त्यांची नाही तर ती लोकांची आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही मानली जाते. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य. पण प्रश्न असा आहे, जर लोकांनी सहभाग घेतला नाही तर ही लोकशाही जिवंत राहील का? संविधानाने दिलेले न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार हे जर मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्याचं सामर्थ्य आपण आपल्या फक्त मतदानाने सिद्ध करू शकतो. निवडणूक प्रक्रियेतून निवडून येणारा कोणीही असो, संविधानाचे मूलभूत तत्व कोणच बदलू शकत नाही. म्हणूनच आपण आपल्या लोकशाहीवर अभिमान ठेवून संविधानाने दिलेल्या मतदानाची जबाबदारी लक्षात घेत आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. मतदान करण्याची जबाबदारी बाळगत असताना आपण कोणाला मतदान करतोय हे जास्त महत्त्वाचं ठरतं. मतदान करणारे आम्ही फक्त मतदान केलं म्हणून खूप मोठं नैतिक कर्तव्य पार पाडल्याचं आव्हानतात. परंतु केलेलं मतदान हे कोणासाठी आणि का करावे हे समजल्याशिवाय केलेल्या मतदानाला काय अर्थ आहे? आजच्या निवडणुकीचे चित्र आपल्याला बदललेले दिसतात. निवडणूक प्रक्रियेवर, निवड आयोगावर संशय व्यक्त केला जातो. अधिक ईव्हीएम मशीनवर सुद्धा संशय व्यक्त केला जातो. खायला प्यायला घालून निवडणूक विकत घेतलेत म्हणून मतदान केलं असा संशय व्यक्त केला जातो. हे काही अंशी खरंही असेल, परंतु ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण मतदान नाही करणे किंवा मग ही जबाबदारी आपण लक्षात घेत नाहीये किंवा मग आपण लोकशाहीला समजून घेतलं नाही असंही असू शकतं. म्हणून लोकशाहीची खरी बळकटी ही कारण न सांगता मतदारांनी त्याचे मूल्य समजून त्याची किंमत न मोजता व दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याची किंमत मोजायला देऊ नये हे लक्षात घेऊन जी व्यक्ती या देशासाठी, या राज्यासाठी, या भागासाठी राज्यघटनेचा, त्यांच्या मूल्यांचा आदर करेल अशा लोकांना आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. जी व्यक्ती प्रत्येक उभा टाकणाऱ्या प्रश्नांच्या अडचणींवर उत्तर शोधेल, उपाय शोधेल अशा व्यक्तींना आपल्याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि हे सामर्थ्य आपण आपल्या मतदानातून सिद्ध करू शकतो. निवडणूकमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं आपल्याला दिसतो, असं लोक संशय घेतात. हे काही अंशी खरंही असेल, परंतु या गोष्टीवर लक्ष न देता निवडणुका या पारदर्शक, प्रामाणिक आणि
राज्यघटनेला व देशाला सुजलाम सुफलाम प्रगती पथावर नेऊन ठेवणारा असलं पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पिढीने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. या सर्वांगणिक गोष्टीवर विचार करून आपण मतदान करणं गरजेचं आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आपल्या समोर आज असा प्रश्न येतो की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे. तर आपल्या एका मताने या देशाला प्रगती पथावर नेऊन ठेवण्याचं सामर्थ्य आपण ठेवतो. म्हणूनच म्हणतात मतदानाचा हक्क तुमची ताकद. मतदान हे फक्त वैयक्तिक स्वातंत्र्यावर अवलंबून असून ते देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचं ठरतं. लोकशाहीचा खरा अर्थ हे त्यांच्या नागरिक सक्रिय सहभागामध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून मतदान करणं गरजेचं आहे. कारण की आपण सत्ता कोणाचीही असो, आपला अधिकार आहे, आपली जबाबदारी आहे की मतदान करणं. म्हणून आपण मतदान करणं गरजेचं आहे. म्हणून मी मतदान करेल आणि माझ्यासोबत तुम्ही सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. एवढंच बोलून मी थांबते. आभार.